ओम शांती. आजची तारीख आहे 13 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही आता अशा दुनियेचे मालक बनत आहात की जिथं कोणतीही सीमा नाहीये. योग बलाने संपूर्ण विश्वाची राजाई घेणं हे सुद्धा एक आश्चर्य आहे. प्रश्न आहे, ड्रामाच्या कोणत्या बंधनामध्ये बाबा सुद्धा बांधले गेलेले आहेत? उत्तर, बाबा म्हणतात, मला तुम्हा मुलांच्या समोर यायचं. हे ड्रामामध्ये परत घेते. थोडं कट करायचं. ओम शांती. आजची तारीख आहे 13 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आता तुम्ही अशा दुनियेचे मालक बनत आहात की जिथे कोणतीही सीमा नाहीये. योग बलाने संपूर्ण विश्वाची राजाई घेणं हे सुद्धा खूप वंडर आहे, आश्चर्य आहे. प्रश्न आहे, ड्रामाच्या कोणत्या बंधनामध्ये बाबा सुद्धा बांधलेले आहेत? उत्तर, बाबा म्हणतात, मला तुम्हा मुलांच्या समोर यायचंच आहे. या बंधनामध्ये मी बांधला गेलेलो आहे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत एक प्रकारे सूत गोंधळलेलं आहे. बाकी मी काही तुमच्यावर कोणती कृपा किंवा आशीर्वाद करण्यासाठी येत नाही. मी मृत्यू झालेल्याला जिवंत करत नाही. मी आता येतो ते तुम्हाला पतितांपासून पावन बनवण्यासाठी. गीत आहे, तुम्हें पाके हमने जहां पा लिया, जमी तो जमी आसमां पा लिया. ओम शांती. गीताचे अक्षर ऐकून तुम्हाला शहारे आले पाहिजेत, कारण आता बाबांच्या समोर बसलेले आहात. संपूर्ण दुनियेमध्ये भले कितीही कोणी विद्वान, पंडित, आचार्य असू द्या, परंतु कोणीही मनुष्य मात्र हे जाणत नाही की बेहदचे बाबा 5000 वर्षांनी पुन्हा येतात. हे बच्चेच जाणतात. मुलं म्हणतातही की बाबा, मी जसं आहे तुमचा आहे. तर बाबा सुद्धा म्हणतात की तुम्ही जसे आहात तसे आहात, तर माझे मुलं आहात. तुम्ही जाणतात की ते सर्व आत्म्यांचा बाप आहेत. सर्वजण त्यांना पुकारतात. बाबा समजावतात की बघा, रावणाचे किती सावट आहे. एक सुद्धा हे समजू शकत नाही की ज्यांना आपण परमपिता परमात्मा म्हणतो, मग त्या पित्याची आठवण केल्याने किंवा पिता म्हटल्याने खुशी का होत नाही, हे विसरून गेले आहेत. हे बाबाच येऊन आम्हाला वारसा देतात. तर बाबा स्वतः येऊन समजावतात की ही इतकी सहज गोष्ट सुद्धा कोणी समजू शकत नाही. बाबा म्हणतात की हा तर तोच आहे की ज्याला संपूर्ण दुनियेतले मनुष्य पुकारतात. ओ खुदा, हे राम, असं पुकारत पुकारत प्राण सोडून देतात. आणि इथे तर तुम्हाला ते बाबा स्वतः शिकवत आहेत. तुमची बुद्धी आता त्यांच्याकडे गेली आहे. बाबा समजावतात की भारतच प्राचीन देश आहे. म्हणतात की हे कोण सांगतं की फक्त भारतच होतात? बाबा सांगतात ना की भारतच प्राचीन देश आहे. तर लोक म्हणतात की कोण म्हणतं की भारतच फक्त होता? अनेकानेक गोष्टी ऐकत राहतात. तर कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं.
कोणी म्हणतं की गीतेचा भगवान परमात्मा शिव आहे. हे कोणी सांगितलं? श्रीकृष्ण सुद्धा परमात्मा होता आणि त्याने गीता गायली. परमात्मा सर्वव्यापी आहे. त्यांचाच हा संपूर्ण खेळ आहे. भगवंताचेच हे सर्व रूप आहेत. भगवानच अनेक रूप धारण करून लीला करतात. भगवान जे पाहिजे ते करू शकतात. असं म्हणतात तर बाबा म्हणतात की आता तुम्ही मुलं जाणतात की माया सुद्धा किती प्रबल आहे, किती बलवान आहे. की असे असे संकल्प मनुष्यांना आणते. आज म्हणतात की बाबा आम्ही वारसा जरूर घेऊ, नराचे नारायण बनू आणि उद्या असणार नाहीत. तुम्ही जाणतात की कितीतरी असे मुलं बाबांना सोडून गेलेत. बाबांना फारकती दिली. मम्मातला सुद्धा मोटरमध्ये फिरवायचे, सेवेसाठी सगळीकडे घेऊन जायचे आणि ते आज नाहीयेत. असे चांगले चांगले भाषण करणारे सुद्धा म्हणतात असे चांगले चांगले सुद्धा मायेच्या संगामध्ये येऊन असं काही अवस्था त्यांची खालावते की जे एकदम खाली पडतात. बाबा म्हणतात की तुम्हा ब्राह्मणांचा सगळ्यात उच्च ते उच्च पार्ट या ड्रामामध्ये आहे. तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनतात आणि खूप सुख प्राप्त करतात. तुमच्या इतकं सुख आणखी कोणी भोगू शकत नाही. नावच आहे स्वर्ग, हा आहे नर्क. तर इथे सुख जे आहे कागविष्टे समान आहे, म्हणजे अल्पकाळाचं आहे, क्षणिक आहे. जसं आज लखपती आहे, दुसऱ्या जन्मात काय बनतील कुणाला काही माहीत थोडीच आहे. तर ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. सतयुग आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. तुम्ही पुण्य आत्मा तर बनत आहात, तर कधीही पाप करायचं नाहीये. सदैव बाबांबरोबर सरळ चाललं पाहिजे, सरळ राहिलं पाहिजे. बाबा म्हणतात की माझ्याबरोबर धर्मराज सदैव आहेच आहे. द्वापर युगापासून सतयुग त्रेतायुगामध्ये माझ्याबरोबर धर्मराज राहत नाही. द्वापरपासून तुम्ही माझ्या अर्थदान पुण्य करत आलेले आहात. ईश्वर अर्पणम म्हणतात ना. तर गीतेमध्ये श्रीकृष्णाचं नाव टाकल्याने, श्रीकृष्णाचं नाव लिहिल्याने श्रीकृष्ण अर्पणम सुद्धा म्हणतात. परंतु त्याचं फळ देणारे एक बाबाच आहेत, शिवबाबा. म्हणूनच श्रीकृष्ण अर्पणम म्हणणं हे चुकीचं आहे. ईश्वर अर्पण म्हणणं तरी ठीक आहे. श्री गणेश अर्पण म्हटल्याने काहीही मिळणार नाही. परंतु तरी सुद्धा भावना ठेवली आहे, म्हणून भावनेचं काही ना काही बाबा देत आलेले आहेत सर्वांना. बाबा म्हणतात मला तर कुणी जाणत नाही. आता तुम्ही मुलंच जाणतात की आम्ही सर्व काही शिवबाबांना समर्पण करत आहोत. बाबा सुद्धा म्हणतात की मी आलेलो आहे तुम्हाला 21 जन्मांचा वारसा देण्यासाठी. तुमचे ही मुख्य चित्र आहेत. एका बाजूला आहे त्रिमूर्ती, दुसऱ्या बाजूला आहे झाड आणि चक्र. बाबांनी समजावलं आहे की शास्त्रांमध्ये तर कल्पाचं आयुष्य, कल्पाचा कालावधी लाखो वर्षांचा लिहिलेला आहे आणि त्यानेच सगळं सूत गोंधळलेलं आहे. बाबांशिवाय कुणीही हे सूत सरळ करू शकत नाही. तर बाबा स्वतः येतात आणि म्हणतात की ड्रामा अनुसार मला यावंच लागतं. मी ह्या ड्रामामध्ये बांधला गेलेलो आहे. हे होऊ शकत नाही की मी येणारच नाही. असं पण नाही की मी येऊन एखाद्या मृत्यू झालेल्याला पुन्हा जिवंत करेल किंवा
कुणी आजारी असेल तर त्याला आजारपणापासून मुक्त करेल, त्याला त्याचा आजार बरा करेल तर नाही. बाबा म्हणतात, खूप मुलं सुद्धा असे म्हणतात की बाबा आमच्यावर कृपा करा. बाबा म्हणतात की इथे कृपा आदीची कोणती गोष्ट नाही. तुम्ही मला यासाठी थोडेच बोलवलं आहे की आशीर्वाद करा, की आम्हाला कोणताही नुकसान किंवा घाटा पडू नये. तुम्ही बोलवलंच आहे, हे पतित पावन या, दुःख हरता सुख करता या. शरीराचे जे दुःख आहेत तर ते शरीराच्या दुःखांपासून मुक्त करणारे, दुःख हरता तर ते डॉक्टर लोक सुद्धा आहेत. मी काही यासाठी येतो का? तुम्ही म्हणतात की नवीन दुनिया स्वर्गाचे मालक बनवा किंवा शांती द्या. असं नाही की आम्हाला या आजारपणातून चांगलं करा, बरं करा. सदैव शांती किंवा मुक्तीच मागत असतात. पाठ तर बजवायचाच आहे. जे नंतर येतात तर त्यांना शांती किती मिळते. शेवटी ते ह्या ड्रामाच्या अगदी शेवटी येतात, पाठ बजावतात तोपर्यंत, म्हणजे जर समजा 1-2 जन्म जर फक्त घेत असतील तर तोपर्यंत ते परमधाममध्ये, शांतीधाममध्ये, शांतीमध्ये असतात. बाबा म्हणतात की हा स्वतः नारायणाची पूजा करणारा होता. जे ब्रह्माबाबांविषयी शिवबाबा म्हणतात की हा स्वतः नारायणाची पूजा करणारा होता. रेल्वेमध्ये सुद्धा प्रवास करताना गीता वाचायचं. मनुष्य समजायचे की हे तर खूप मोठे धर्मात्मा आहेत. आता त्या सर्व गोष्टी विसरत जातात. मग बाबा म्हणतात तरी सुद्धा याने गीता वगैरे वाचली आहे ना. तर बाबा म्हणतात, शिवबाबा म्हणतात की मी हे सर्व काही जाणतो. आता तुम्ही हा विचार करा की आपण कुणाच्या समोर बसलेलो आहोत. ज्यांच्याद्वारे आपण विश्वाचे मालक बनतो, तर त्यांना पुन्हा पुन्हा का विसरलं पाहिजे? बाबा म्हणतात, तुम्हाला मी 16 तास फ्री देतो, बाकी आपली सर्व्हिस करा. आपली सर्व्हिस करतात म्हणजेच विश्वाची सर्व्हिस करतात. इतका पुरुषार्थ करा की जो कर्म करता करता कमीत कमी 8 तास बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात की आता संपूर्ण दिवसभरामध्ये 8 तास कोणीही आठवण करू शकत नाही, परंतु ती अवस्था होणार आहे. ती अवस्था ज्यावेळेला होईल तेव्हा समजाल की हे खूप सर्व्हिस करत आहेत. म्हणजे बाबा म्हणतात की 8 तास बाबांची आठवण जेव्हा करायला लागाल त्यावेळेला बाबा समजतील की हे खूप सर्व्हिस करत आहेत. असं समजू नका की आम्ही खूप सर्व्हिस करत आहोत. भाषण खूप फर्स्ट क्लास करतात, परंतु योग बिलकुल नाहीये. योगाची यात्रा हीच मुख्य आहे. बाबा म्हणतात, शिरावर विकर्मांचा बोज खूप आहे, म्हणून पहाटे लवकर उठून बाबांची आठवण करा. 2 ते 5 म्हणजे पहाटे 2 ते 5 वाजेपर्यंत फर्स्ट क्लास वातावरण असते. आत्मा रात्री आत्म अभिमानी बनतो ज्यावेळेला ज्याला झोप म्हटलं जातं, निद्रा म्हटलं जातं. म्हणूनच बाबा म्हणतात की जितकं होऊ शकेल तितकं बाबांची आठवण करा. म्हणजे बघा की बाबा म्हणतात की ज्यावेळेला आपण निद्रेमध्ये असतो तर त्यावेळेला आपण देहाला विसरलेलो असतो, आत्म अभिमानी असतो. आणि ज्या वेळेला बाबांची आठवण करतो त्यावेळेला सुद्धा आपण आत्माभिमानी बनतो. परंतु या 2 आत्माभिमानी बनण्यामध्ये अंतर आहे. ज्या वेळेला आपण निद्रा करतो
झोपेमध्ये असतो त्यावेळेला आत्माभिमानी असतो, परंतु बाबांची आठवण नसते. त्यामुळे त्या निद्रेत, त्या आत्माभिमानीपणामध्ये कमाई नसते. विकर्म होत नाही, परंतु कमाई पण नसते. आणि ज्या वेळेला बाबांच्या आठवणीमध्ये आपण आत्मअभिमानी बनतो, तर त्यावेळेला विकर्म तर होत नाहीच, परंतु आपली खूप कमाई होत जाते. आपण आत्मा पावन बनत जातो. म्हणून बाबा सांगतात की जितकं होईल तितकं बाबांची आठवण करा. आता बाबा म्हणतात मनमना भव. तर मनमना भव हा आहे चढत्या कलेचा मंत्र. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या बरोबर सरळ आणि सच्चा होऊन चालायचं आहे. कल्याणकारी बाबांचे बच्चे आहोत, म्हणून सर्वांचं कल्याण करायचं आहे, सपूत बनायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, कर्म करताना सुद्धा कमीत कमी 8 तास बाबांच्या आठवणीमध्ये जरूर राहायचं आहे. बाबांची आठवणच मुख्य आहे. यानेच विकर्मांचा बोज उतरला जाईल. वरदान आहे, दाता बनून प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पामध्ये दान देणारे उदारचित्त महादानी भव. विश्लेषण आहे, तुम्ही दाताचे बच्चे घेणारे नाहीत, परंतु देणारे आहात. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पामध्ये द्यायचं आहे. जेव्हा असे दाता बनाल तेव्हाच तुम्हाला उदारचित्त महादानी म्हणता येईल. असे महादानी बनल्याने महान शक्तींची प्राप्ती स्वतः होते. परंतु देण्यासाठी स्वतःचा भंडारा भरपूर पाहिजे. जे घ्यायचं होतं ते सर्व काही घेतलं, आता बाकी राहिलं आहे देणं. बाबा म्हणतात की देत जा, दिल्याने आणखी तुमचा भंडारा भरत जाईल. आजचा सुविचार आहे, प्रत्येक विषयामध्ये पूर्ण मार्क्स जमा करायचे आहेत, तर गंभीरतेचा गुण धारण करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. नम्रचित आत्मा सहजच सुखदाता बनू शकते आणि अभिमान नम्रचित बनू देत नाही. नम्रचित नाही तर सेवा होऊ शकत नाही. सेवाधारीची विशेषता सदैव नम्रचित, स्वतः झुकलेला असेल. त्यावेळेला दुसरे सुद्धा आपोआप झुकतील. जितकं नम्रचित असाल तितके निर्माण कराल. आणि जिथे निर्माणता म्हणजे मानशान नसेल, तर तिथे रोग असू शकत नाही, तर आत्मिकता राहील. जसे बाबा किती नम्रचित बनून राहत होते, तर असं फॉलो फादर करा. ओम शांती.